शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. सांगलीतील पुष्पराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकरी कुटुंबासह बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी ठाम मागणी शेतकरी व राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान सरकार रेखांकन बदलून महामार्ग करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत त्यालाही विरोध करण्यात आला. जे आमदार निवडून गेले आहेत त्यांनी जनाची मनाची लाज बाळगली पाहिजे. त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला हवा होता, असेही शेट्टी यांनी म्हटले. तसेच शक्तीपीठ प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावून तो 2029च्या निवडणुकीत वापरला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. बाईट, राजू शेट्टी, माजी खासदार.